विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर। संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर, और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ। नमस्कार, मी अनिल उपाध्ये, शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। शिरोळ तालुक्यात ऊसाचा दर न जाहीर करता स्थानिक साखर कारखान्याने गळीत हंगामास प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे। दर घोषणेअभावी शेतकरी आक्रमक झाले असून मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पेटवून देण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे तालुक्यात ऊसाच्या आंदोलनाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याने दर न जाहीर करता ऊस गाळपाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। विविध शेतकरी संघटनांकडून वारंवार दर जाहीर करण्याची मागणी होत असतानाही कारखान्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री ऊस वाहतूक करणारी ट्रॉली पेटवून दिली। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणत्या कारखान्यासाठी ऊस वाहतूक होत होती, तसेच ट्रॉली कोणाची होती आणि ती कोणी पेटवली याची नोंद झाली नव्हती। मात्र या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये असंतोष वाढला असून आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ दर जाहीर करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे।